तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, इथं वाजलेले आहेत 9. तर माझे आंघोळ वगैरे सगळं असं झालेलं आहे. तर असं पूजा वगैरे केली. तर इथं बघा स्वामी समर्थांचे फोटो, श्री सद्गुरू, परत शिवाजी महाराज, अंबाबाई, तर पांडुरंग आणि तिकडं साईडचा आहे तो आपल्या निरा नरसिंगपूरची नृसिंह लक्ष्मीचा फोटो आहे. तर मी या सगळ्या फोटोंना स्वच्छ असं एका कपड्याने पुसून घेतलं. तर त्यांना मस्त असं टिक्का वगैरे लावला आहे. तर बघा स्वामी समर्थ, किती छान असं त्यांचं रूप दिसतंय. तर असं पूजा वगैरे झालेली आहे. तर इथं बघू शकताय, इथं पूजा वगैरे अशी सगळं मस्तपैकी झालेलं आहे. तर मस्त असं फ्रेश वाटतं सकाळी पूजा वगैरे सगळं झालं की. आणि आता म्हणलं की पूजा वगैरे सगळं झाले. लाडू गेलाय शाळेत, लाडू डबा घेऊन शाळेत गेलेला आहे. तर त्याला डब्याला राशी दिले. तर म्हणलं आपण पण आता जरा नाश्ता करून घ्यावं आणि मग आपल्या कामाला सुरुवात करावी. तर मी इथं नाश्त्यासाठी केलं आहे उत्तप्पा. तर इथं मस्त असं उत्तप्पा केलेला आहे, तुम्हाला दाखवतेस मी. तर इथं असं उत्तप्पा करायला चालू आहे. तर कांदा टोमॅटो असं सगळं घालून ना मस्त असं उत्तप्पा करणार आहे. तर बघा चांगलं मस्त असं उत्तप्पा आपलं निघालेलं आहे. तर मी चपातीच्याच तव्यामध्ये उत्तप्पा केलेला आहे, कारण ना चपाती झाल्या चपात्याचा तवा आहे ना तो सेपरेट, त्यामुळं तो तवा असा एकदम ऑइली झाला आहे. त्याला किती जरी साबणानं घासलं तरी ते असं नॉनस्टिक सारखं पूर्ण काळा केला मी. तर त्याच्यामुळं ना त्याच्यात द्वाशा पण खूप छान निघतात. तर मी असं कांदा टोमॅटो मिरची जिरं कोथिंबीर तिखट हिरवी मिरची पण घातली. तर असं सगळं घालून असं मस्त उत्तप्पा केलेला आहे. तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरानं. तर बघा इथं नाश्त्यासाठी मस्त असं उत्तप्पा केला आहे. आणि इथं रात्रीचं वरण राहिले थोडं शिल्लक, तर ते गरम करण्यासाठी ठेवले. तर इथं मस्त असं सगळं ह्या बॅटरमध्ये ना कांदा टोमॅटो मिरची हे कोथिंबीर जिरं मीठ आणि थोडासा सोडा घातला आहे नॉर्मल. आणि इथं मस्त असं उत्तप्पा आपलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर आता 2 उत्तप्पा करायचे आणि मस्तपैकी खाऊन आपल्या कामाला सुरुवात करायची. तर या मैत्रिणीने नाश्ता करायला. तर असं मस्त असे उत्तप्पा. तर चला खाऊन घेते आता. मस्त झालेत. तर मैत्रिणींना इथं बघा 8 दिवसाची भाजी, पण आणखी अशी हिरवीगार भाजी. तर आता मी करून घेते भाजी. इथं घातली मुगाची डाळ. तर कढईत टाकले तेल, त्यात टाकले लसूण आणि जरा 2 हिरव्या मिरच्या टाकलेत बारीक चिरून. तर आता त्यामध्ये टाकून घेते ही भाजी. तर कॅरबॅगच्या पिशवीमध्ये ठेवल्यामुळं ना भाजी चांगली राहिली. तर भाजी निवडताना मी काड्या जास्त घेते, कारण काड्यामध्ये तर पूर्ण जीवनसत्व असतं. तर भाजीला चांगलं हलवून घेते. तर आता त्यामध्ये टाकते मी मीठ. तर मीठ टाकून घेतलं, चांगलं हलवते. तर पालेभाज्या शरीराला खरंच खूप गरजेच्या आहेत, कारण डाळी जास्त खाण्यापेक्षा ना पालेभाज्या खाल्लेल्या कधी पण चांगल्या. मी कधी तर अशी डाळीची आमटी करते किंवा डाळ कांदा करते भाज्या संपल्यानंतर. तर मी सहसा पालेभाज्याच करत असते. मेथी शेपू पालक तांदूळसा राजगिरा अशा पालेभाज्या मी सारखंच करत असते.
कारण पालेभाज्या शरीराला खूप चांगले आहेत. जर मेथी पालक जास्त असेल ना तर त्याचं मी धपाटे करते. जर त्याची क्वांटिटी जास्त असते ना मेथी पालकाची तर त्याचं धपाटे करत असते. कारण भाज्या रोज रोज खाऊन पण कंटाळा येतो, म्हणून धपाटे केले की जरा वेगळं काहीतरी पण होतं आणि आपल्या पोटात पालेभाज्या पण जातात. त्याच्यामुळं ना जास्त भाज्या असल्या की धपाटे करायचे. मेथीचे धपाटे पण छान होतात, पालकाचे पण धपाटे चांगले होतात आणि शेपूचे सुद्धा धपाटे अगदी मस्त होतात. सगळं पीठ टाकायचे मिक्स, हिरवी मिरची, जरा बेसनचं पीठ टाकायचं आणि कुठली पण भाजी असते एकदम बारीक चिरून घ्यायची, एकदम बारीक बारीक चिरून त्यात टाकायची. जेवढी मेथी त्या पिठामध्ये बसेल ना तेवढी मेथी त्यात टाकायची आणि मस्त असे धपाटे करायचे आणि दही धपाटे खायचं. खरंच खूप भारी लागते. तर आपली भाजी मस्त अशी हिरवीगार दिसायला लागली. आता जरा शिजत आले की त्यामध्ये टाकते कूट. तर इथं मस्त अशी मेथीची भाजी बनवून झालेली आहे. तर इथं केलेल्या आहेत चपात्या आणि इथं आता मेथीची भाकरी केली म्हणून ना म्हणलं 2-3 भाकरी टाकाव्या, कारण मेथीच्या भाजीसोबत भाकरी छान लागते. तर असं आहे आजचं जेवण. तर या सगळेजण जेवायला. तर इथं मैत्रिणीनं मी रात्रीचा भात आहे शिल्लक राहिलाय, तर असा मी भात तव्यामध्ये ना गरम करून घेतलाय. कांदा, येसूर, जिरी मोहरी आणि तेल टाकून, कारण अन्न हे वाया घालवायला नको म्हणून मी रात्रीचा भात राहिला ना की असा गरम करत असते. कारण अन्नासाठीच आपण कष्ट करतोय आणि अन्न ते वाया घालवलं म्हणजे कष्ट करण्यात काय उपयोग. आपण पोटासाठी कष्ट करायचं आणि इकडं अन्न वाया घालवायचं, हे बरोबर नाही. मी कधी पण रात्रीचं काही पण उरलेलं असो, भाज्या उरलेल्या असल्या तरी मी त्याचं थालीपीठ करत असते आणि भात उरलेला असला तर असं मस्तपैकी गरम करत असते. आणि दोघं तिघांनी थोडा थोडा खाल्ला तरी संपून जातो आहे, किंवा ह्यांना आवडतोच. ह्यांनी एकटं नाश्ता म्हणून खाऊ शकतात सगळाच. तर रात्रीच्या भाज्या पण राहिलेल्या असल्या की थालीपीठ करत असते आणि जर चपाती राहिली असेल तर लगेच मिक्सरमधनं काढून ना बारीक करून लगेच त्याचं पोहेसारखं तुकडं पण करत असते. तर असं मी भात गरम केला आहे. इकडं भाकरी पण झालेल्या आहेत. तर इथं मेथीची भाजी, आज काय पातळ भाजी करणार नाही कारण आज ना जरा ताक आहे शिल्लक, त्याची कढी करावं असं म्हणते. जरा कढी, मेथीची भाजी, भाकरी, भात, चपाती असं जेवण. तर चला, कसा वाटला मैत्रिणींना आजचा ब्लॉग. तर हे असं आमची मज्जा चालू असते, नरडं वगैरे काय दाबलेलं नाही, उगाच चेष्टा असते. तर इथं बघू शकताय बघा कसं करतायत मुद्दाम, मी पण नाटक करते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.